नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या या आपल्या मंचावरती सर्व रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. शुभ दुपार मंडळी. आजच्या क्षणी हा दिवाळीचा दिवस. आता दिवाळी सुरू झाली आहे, ज्याची आपण आतुरतेने वाट पाहत असतो. असा हा दीपोत्सव आता अगदी आपल्या उंबऱ्याशी येऊन ठेपलाय. मी वैष्णवी कानविंदे पिंगे या दीपोत्सवाच्या देखील तुम्हा सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा देते आणि आपल्या कार्यक्रमाकडे वळते. मंडळी, दीपावली म्हणजे दिव्यांची आरास. आपण प्रत्येक जण डोळ्यामध्ये दिवे तेवत ठेवून वाट बघत असतो या क्षणाची. हा दिवाळीचा क्षण येईल, आपलं घर दिव्यांनी उजळून जाईल, सगळीकडे आनंदाचं वातावरण पसरेल. सुगंध, आनंद आणि रंग असे अनेक गोष्टी यांचं मिश्रण आपल्या वाट्याला येईल आणि सगळीकडे आपण मनमुराद मोकळेपणाने आपल्या आप्तांसोबत, आपल्या मित्रांसोबत आपण हा क्षण साजरा करू शकतो. इकडे आज सह्याद्रीच्या मंचावर देखील आम्ही दिवाळी एका खास वेगळ्या पद्धतीने आपल्यासोबत साजरी करणार आहोत आणि यासाठी ह्या विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलंय. या कार्यक्रमाचं नाव आहे दीपोत्सव जाणीवांचा. आणि तुमची आणि आमची ही दिवाळी साजरी करण्यासाठी आज आपल्या इकडे एक खास विशेष अतिथी आले आहेत आणि हे जे अतिथी आहेत ते शब्दांच्या माध्यमातून तुमची आणि आमची दीपावली उजळवणार आहेत. मी स्वागत करते प्राध्यापक प्रवीण डवणे सरांचं. सर नमस्ते. तर मंडळी, त्यांच्याविषयी मी अधिक बोलण्यापेक्षा पाहूयात ही ध्वनिचित्रफीत. प्राध्यापक प्रवीण दवणे, कवी, लेखक, गीतकार, पटकथाकार प्रवीण दवणे. ज्ञानसाधना महाविद्यालयात ते प्राध्यापक होते. तिथून त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि पूर्णवेळ लेखनाकडे वळले. त्यांनी 2000च्या वर गीतं लिहिली, जी लता मंगेशकर, साधना सरगम, सुरेश वाडकर, शंकर महादेवन अशा अनेक दिग्गज गायकांनी गायली, ज्यांची आजपर्यंत 100हून अधिक पुस्तकं आणि कविता संग्रह प्रकाशित आहेत. ते एक उत्तम वक्ते आहेत. दिलखुलास, थेंबातले आभाळ हे त्यांचे कार्यक्रम विशेष गाजले. दीनानाथ प्रतिष्ठानचा शांता शेळके सरस्वती पुरस्कार, सर्वोत्कृष्ट वाङ्मयाचा महाराष्ट्र पुरस्कार, ठाणे ग्रंथालयाचा रेगे पुरस्कार यासारखे अनेक मान्यवर पुरस्कार आणि सन्मान त्यांना मिळाले आहेत. अशा या प्रतिभावान कलावंताची जाणून घेऊया खरी प्रतिमा. नमस्कार सर. नमस्कार. आणि या दीपोत्सवाच्या तुम्हाला खास शुभेच्छा आमच्या सगळ्यांकडनं आणि आपल्या सह्याद्री वाहिनीकडनं. सर, आजचा हा दिवस जो आहे, आजचा यावर्षीचा दीपोत्सव आहे, तो तुमच्या उपस्थितीमुळे अक्षरशः शब्दांनी उजळणार आहे. आणि तुमच्या कविता ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालोय. मला वाटतं तुमच्या कवितेनी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करणं ही खास मेजवानी ठरेल सगळ्यांसाठीच. धन्यवाद. हॅलो सह्याद्रीमध्ये सह्याद्रीला हॅलो करताना एक खूप आनंद होतोय. सर्व रसिकांना, प्रेक्षकांना हा जाणीवांचा दीपोत्सव हा उजळणारा जावो ही हार्दिक शुभेच्छा मी देतो. आणि जे काही घडून गेलं किंवा जो काही 1.5-2 वर्षाचा काळ हा थोडासा आता ओसरला आहे आणि काय वातावरण निर्माण होतं आहे. आजची दिवाळी खरंच विशेष आहे आणि त्यामुळे ही जी कविता आहे ती मी रसिक प्रेक्षकांनाही समर्पित करतो. काळोखाला स्वर फुटताना इथे आता मी बघतो आहे. काळोखाला स्वर फुटताना इथे आता मी बघतो आहे. स्तब्ध तरू तो मध्यरात्रीचा आज पुन्हा किलबिलतो आहे. क्या बात है. कोऱ्या पाटी परी कालची आकाशाची जाणीव नुसती. कोऱ्या पाटी परी कालची आकाशाची जाणीव नुसती. शुभ्र परांनी थवा रुपेरी तिथे अक्षरे लिहितो आहे. काळोखाला स्वर फुटताना इथे आता मी बघतो आहे. लख काजवा मनोगतांचा, लख काजवा मनोगतांचा जेथे क्षणभर उजळून मिटला. त्याच कागदावरी रवीचा मंत्र केशरी घुमतो आहे. क्या बात है. मौन साधुनी ज्या वाटांनी पाय रोखिले गूढ बयाने. कसा होता भूतकाळ? तर मौन साधुनी ज्या वाटांनी पाय रोखिले गूढ भयाने. पण आता काय आहे? आमंत्रण त्या प्रीत पथाचे ऐकून मी गलबलतो आहे काळोखाला. आणि कवितेचा समारोप वैष्णवीजी. उजळत असता नक्षत्रांचे, उजळत असता नक्षत्रांचे राऊळ असते
ध्यान मग्न हे. उजळत असता नक्षत्रांचे राऊळ असते ध्यान मग्न हे. त्या ध्यानाचे ध्यान गीत हे. त्या ध्यानाचे ध्यान गीत हे. चराचरातून टिपतो आहे. चराचरातून टिपतो आहे. काळोखाला स्वर फुटताना इथे आता मी बघतो आहे. वा. धन्यवाद. वा सर, आजच्या या तुमच्या सुरुवातीच्या कवितेने अक्षरशः एक आशा किंवा एक नवीन पहाट आणि ह्या शब्दांमध्ये किती किती जादू असते आणि किती शक्ती असते नाही का, हे अक्षरशः या शब्दांतून जाणवतं नाही का. तर मला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा असा प्रश्न विचारायचा आहे की दीपोत्सव ही खूप सुंदर घटना आहे. या घटनेकडे तुम्ही कसे बघता? या घटनेकडे मी अशा दृष्टीने नेहमी पाहतो वैष्णवी, की काळोखाला उत्तर चर्चेतून द्यायचं नसतं. काळोखाला उत्तर जे द्यायचं असतं ते प्रकाशातून, आणि निष्क्रियतेला उदासीनतेला उत्तर द्यायचं असतं ते आशेनी, चिवटपणाने, जिद्दीनं. त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या पूर्व परंपरेने, पूर्वजांनी हा दीपोत्सव अशा क्षणी आयोजित केलेला असतो की ज्या वेळेला कुठेतरी एक काजळलेली निराशा दूर जाते आणि एक पणती जरी लावली ना तरी ते एका पणतीने सुद्धा हजारो पणत्यांची सुरुवात होत असते. आणि एक लक्षात घ्या की एखाद्या दिवशी कदाचित अप्रिय घटना घडते, कोणीतरी अवमान करतं, कदाचित आर्थिक नुकसान होतं, निराशा येते आणि असं वाटतं की ही रात्र आपली अशी का, असं वाटतं आपल्याला. पण जेव्हा पहाट होते आणि पहिली सूर्याची किरणं जेव्हा आपल्या खिडकीवर असे एक ज्याला आपण म्हणतो की ठोठावतात आणि आपण खिडकी उघडतो, लक्षात घ्या सूर्यप्रकाशामध्ये नेहमी एक आश्वासन असतं की बस कालची रात्र गेली ती गेली, आज उत्तमच घडणार, आज छान घडणार. मी दिवाळी या घटनेकडे या दृष्टीने पाहतो की रसिक हो, काल जे घडलं ते घडून गेलं. आजची सुरुवात इतकी सुंदर आहे, आपल्या नात्यांची सुरुवात आहे. पिता आणि पुत्र, आई आणि पुत्र, कन्या, सगळं कुटुंब यांना गुंफून घेणारा हा सण आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपली खोली लहान आहे का मोठी आहे, मातीची का सिमेंटची आहे, याच्यावर अवलंबून नाही, आपण किती आनंदी आहोत याच्यावर दिवाळी असते. म्हणून आनंदी राहा. क्या बात है सर. आता तुम्ही जेव्हा सांगत होता तेव्हा तुमचे शब्द फक्त ऐकत राहावेत आणि त्याच्यातून, कारण कसं होतं ना, तुमच्यासारखे लेखक आज आम्हाला लाभले आहेत, तुमच्यासारखे कवी आज आमच्यात आहेत, म्हणूनच या शब्दांच्या माध्यमातूनच आम्हाला एक उमेद मिळते. कुठच्याही क्षणी जिकडे साधं सकाळी उठल्यावरती जरा थोडंसं नैराश्य जरी आलं तरी जेव्हा तुमचे शब्द आमच्या डोळ्यासमोर येतात त्यावेळेला ते जे नैराश्याचे क्षण असतात ते दीपाने उजळून जात असतात. तर सर, एक कवी साहित्यिक म्हणून तुम्ही हे क्षण आनंदाचा कसा असतो कुठचाही? कवीचा, लेखकाचा, साहित्यिकाचा किंवा माझ्यासारख्या समाजामध्ये मिसळणाऱ्या एका त्यांच्या कुटुंब मित्राचा क्षण कुठला असतो माहिती आहे? की जेव्हा आपल्या लेखनाला आपण जी काही कविता लिहिले, गीत लिहिले, त्याला जेव्हा वा म्हणणारा कोणीतरी श्रोता मिळतो ना, त्याचा आनंद आहे. म्हणजे मी मुद्दामून वैष्णवी तुम्हाला सांगेन, आणि आपल्या निमित्ताने आपण प्रतिनिधी आहात कोट्यावधी आज ऐकणाऱ्या श्रोत्यांचे, आणि म्हणून मी तुमच्या निमित्ताने त्यांना सांगेन की एखाद्या दूरच्या खेड्यामधला एखादा साधा किराणा दुकानदार असतो आणि तो अगदी सकाळी 6:30 पावणे 7ला मला फोन करतो. आता इतक्या सकाळी फोन आल्यानंतर आपल्याला थोडासा आनंदही होतो आणि काळजी पण वाटते. आणि तो अनोळखी मनुष्य जेव्हा मला म्हणतो की दवणे सर, मी तुम्हाला आता सकाळी त्रास देतोय पण त्रास देत नाही बरं का. म्हटलं मग काय करताय, काय काम आहे? नाही, आत्ता म्हणे दत्ताची पालखी आहे, तुमचं गीत लागलेलं आहे, निघालो घेऊन दत्ताची पालखी. आणि तो काय करतो, त्याचा फोन त्या रेडिओ जवळ तो लावतो आणि माझंच गाणं तो मला ऐकवतो. तो म्हणतो सर, ती काय ओळ लिहिली तुम्ही हो, 7 जन्माची ही लाभली पुण्याई, म्हणून जाहलो पालखीचे भोई. आता हे जेव्हा एखादा कष्टाळू किराणा दुकानदार जेव्हा मला सांगतो, कोकणातून दुर्गम भागातून मला असे दूरध्वनी येतात, खेड्यातून शेतातून येतात, कुणीतरी एखादा प्रेमिक असतो जीव जडलेला आणि तो म्हणतो आता तुमचं गाणं ऐकतोय मी, चिंब भिजलेले, रूप सजलेले. हा जो आनंद आहे तो गीतकाराचा, कवीचा जो आनंद आहे की आपलं गाणं पोहोचतं. एक छोटी गंमत मी मुद्दामून सांगेन की लेखकावर वाचक किती प्रेम करतात याची गंमत तुम्हाला मुद्दामून सांगायची. तुम्हाला मी सांगतोय, तुम्ही दैवत आहात आमचं. बालगंधर्व रसिकांच्या पुढे गेले ना की हात जोडायचे आणि म्हणायचे माय बाप हो. काही जणांना वाटायचं की लाचारी का,
की एवढा मोठा कलावंत एवढ्या रसिकामुळे माया बापू असं वागतो का? पण या मंडळींना कळणार नाही, बालगंधर्व म्हणायचे या उपस्थित प्रेक्षकांच्या मध्येच कुठेतरी नटराज आहे, कुठेतरी सरस्वती आहे. मी त्या सरस्वतीला नमस्कार करतोय. म्हणून रसिकांपुढे वाकणं हे एका अर्थाने कलात्मक उंच होणं आहे. क्या बात हा आनंद आहे. आणि म्हणून मी सांगेन की किती प्रेम करतात वाचक. तर एकदा मी एका कुठल्या तरी लेखामध्ये एक गमतीदार ललित लेख होता आणि माझ्या लेखाचं नाव होतं राहून गेलेल्या गोष्टी. अच्छा. आणि मी काय केलं होतं माहितीये का, की बारीक बारीक गोष्टी आपल्या राहून जातात, छोट्या छोट्या. म्हणजे मोठ्या गोष्टी आपण अनेकदा करतो बरं का वैष्णवी, पण छोटीशी गोष्ट राहून जाते. तर काय झालं, मी कुठेतरी वाचलं होतं की मेघदूत जे लिहिलं गेलं किंवा शाकुंतल जे लिहिलं गेलं तेव्हा कागद निर्मिती होत नसते, तर ते भूर्जपत्रावर लिहिलं महाकवी कालिदासाने, असं एक कुठेतरी वाचलं होतं. तर माझ्या लेखात मी लिहिलं की सगळ्या तऱ्हेचे कागद मी पाहिले, पण भूर्जपत्र काय असतं की ज्याच्यावर महाकवी कालिदासांनी कविता लिहिली, ते भूर्जपत्र मात्र माझं बघायचं राहून गेलंय, असं मी नुसतं लिहिलं. आणि आम्ही लेखक कवी काय करतो, लिहितो आणि काही दिवस गेल्यावर खरं म्हणजे विसरतो. तर एक 15-20 दिवसांनी एक जाड असं बाळ आलं, अच्छा. असं एक कुरिअर. म्हटलं काय आहे बुवा, अंक तर वाटत नाही, काहीतरी मऊ वाटतंय. मी उघडलं आणि तुमच्या अंगावर पण असा रोमांच येईल त्याचं उलगडत मी गेलो आणि मुलुंडचे मुकुंद इंगळे म्हणून वाचक होते आणि त्यांनी लिहिलं होतं की प्रवीण दवणे सर, तुम्ही असं लिहिलंय की भूर्जपत्र बघायचं राहून गेलं, पण आता तुम्ही असं म्हणू शकणार नाही कारण मी हिमालयात गेलो त्यावेळेला तुमचा लेख माझ्या मनात होता आणि हे पत्र मी तुम्हाला भूर्जपत्रावरच लिहिले. क्या बात है. आता मला तुम्ही सांगा की वाचक आपल्याला भूर्जपत्रावर पत्र लिहितात, ही जी एक घटना आहे ती एक ज्याला आपण इंग्रजीमध्ये एनलाइटनमेंट, आतून प्रज्वलित होणं, आतून थरारून जाणं, अशा तऱ्हेची घटना असते आणि ती मला वाटतं की लेखकाची दिवाळी असते. क्या बात है, क्या बात है सर. तुमचे आता तुम्ही जे सांगत होता, तुम्ही म्हणाला तुम्ही थरारून जाल, पण सर थरारून जाण्यापेक्षाही ना माझ्या डोळ्यामध्ये आता 1 मिनिटं असं थोडंसं पाणी आलं, माझ्या डोळ्यामध्ये एक अश्रू आला. कारण हे जे प्रेम असतं आणि हे जे परस्पर नातं असतं ना, हे नातंच गोष्टींना उजळवतं. म्हणजे जशी वात आणि त्याला जे तेल असतं त्याच्याप्रमाणे हे जुळून आलेलं नातं असतं आणि तेच आपल्याला दीपोत्सव अजून प्रज्वलित करायला दरवर्षी मदत करतं. मंडळी, आपण प्रवीण दवणे सरांना अजून ऐकायचंय, त्यांच्या कविता, त्यांचे अनुभव आणि बराच काही संग्रह आपल्या समोर उलगडणार आहे. पण वेळ आहे छोट्याशा विश्रांतीची. ही विश्रांती घेऊया आणि पुन्हा हा रसस्वाद घ्यायला आपण भेटूयात. नमस्कार. हॅलो सह्याद्रीमध्ये पुन्हा एकदा सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत. मंडळी, हा दीपोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने जाणीवानी उजळवूयात आणि प्रवीण दवणे सरांसोबत आपण शब्द फुलवूयात. सर नमस्कार. आपण आता मगासपासून आनंदाबद्दल या दीपोत्सवाबद्दल बोलतोय, पण काळाच्या ओघात आपली मूल्य हरवली आहेत असं वाटतंय का तुम्हाला? मूल्य हरवल्यापेक्षा काय म्हणूया आपण, तर मूल्य व्यक्त करण्याचं माध्यम बदललेलं आहे. मूल्य ही कायमच राहणार आहेत. याचं कारण असं की काळ कुठलाही असो, युग कुठलंही असो, त्याला नाव तुम्ही कुठलंही द्या, परंतु माणूसच त्याच्यामध्ये मूल्य पेरत असतो. खरंय. मला या ठिकाणी आचार्य विनोबांचं एक छान प्रवचन आठवलं आणि ते वचन खूप मोलाचं आहे. त्यांना कोणीतरी असं विचारलं आचार्य विनोबांना की लोक असं वागतायत याचं कारण हे कलियुग आहे म्हणूनच लोक असं वागतायत की नाही. त्याच्यावर आचार्य विनोबा असं म्हणाले की बघा, हे युग मातीसारखं तुमच्या हातात आहे. या मातीची मूर्ती करायची का आणखीन काय करायचं ते तुम्ही ठरवायचं. त्यामुळे ज्याच्या हातामध्ये वागणं आहे, वर्तन आहे, तो मनुष्य त्या युगाला आकार देत असतो. युग आपल्याला आकार देत नाही, माणसांनी ते युग निर्माण करायचं असतं. तर त्यामुळे ही मूल्य ही आपला चेहरा बदलत आहेत. या ठिकाणी मी मुद्दामून एक प्रत्यक्ष घडलेली घटना सांगेन की कार्यक्रमांच्या निमित्ताने परदेश दौऱ्यावर असताना दुबईला कार्यक्रम होता आणि रवी पुणेकर हे अध्यक्ष होते तेव्हा, आता ते पुण्याला स्थायिक असतात आणि त्यांनी मला दुबईला बोलवलं. खरं म्हणजे परदेश प्रवासाची सुरुवात पुणेकर साहेबांपासून झाली. कार्यक्रम झाला आणि माझी जी व्यवस्था होती राहण्याची ती एका मोठ्या घरामध्ये, कारण तिथे सगळी घरच राजवाड्यासारखी असतात आणि त्यामुळे तिथे व्यवस्था केली होती. तिथे एक डोंबिवलीचा 26-27 वर्षाचा एक इंजिनियर तरुण, संगणक इंजिनियर, संगणक अभियंता, तो त्या ठिकाणी राहत होता आणि जेवण वगैरे झालं
आम्ही दोघं गप्पा मारत होतो. आणि आपल्याला माहिती आहे की आपली महाराष्ट्रातली भारतातली एक सवय आहे की जेवल्यावर आपण असं अनोळखी ठिकाणी म्हणा किंवा कुटुंबीय एकत्र आलो की जेवलो आणि ताडकन झोपलो असं होत नाही. झोपता झोपता सुद्धा गप्पा रंगतात आणि मग तो त्याच्या गादीवर, मी माझ्या, आणि असा हात करून गप्पा, अशी मजा येते. तर मी त्या लाखो रुपये मिळवणाऱ्या त्या तरुण मुलाला विचारलं की मित्रा, इतक्या छान महालात तू राहतोयस, तुला कित्येक डॉलर्स किंवा तुमच्या भाषेत DM याच्यामध्ये तुला मोठं पॅकेज मिळालंय आणि खरंच तू आता श्रीमंत आहेस, पण तुला काही निसटल्यासारखं वाटतं का? वैष्णवी त्यांनी जे उत्तर दिलं ते आपल्या सगळ्या रसिकांना आणि आपल्या सगळ्यांना पण हृदयस्पर्शी होईल. तो तरुण मुलगा म्हणाला की प्रवीण सर, मी भारत सोडला आणि परदेशामध्ये मी नोकरी निमित्ताने आलो आणि दुसऱ्या भूमीत आल्यानंतर मला भारत भूमीची महती कळली. क्या बात. आपल्या मातीला एक गंध असतो, एक रंग असतो, एक स्पर्श असतो, आईची ऊब असते. हे आपण प्रत्यक्ष आईच्या जवळ असतो तेव्हा आपल्याला कळत नाही. जेव्हा आई आपल्या डोक्यावर हात फिरवते तेव्हा आई आपल्याला कळत नाही, पण आईपासून आपण दूर जेव्हा येतो तेव्हा कळतं. आणि त्या अजिबात लेखक नसलेल्या, बहुतेक तो माझा वाचक होता की नाही माहिती नाही, म्हणजे श्रोता नक्कीच होता, कार्यक्रम नुकताच झाला होता. आणि त्यांनी सांगितलं की प्रवीण सर, आत्तापर्यंत भाऊबीज म्हणा, राखी पौर्णिमा ही माझ्या दृष्टीनं एक परंपरा आहे, मी काही त्याला महत्त्व देत नव्हतो. पण 2-3 वर्ष मी इथे आहे. खरं सांगू, मी जेव्हा राखी पौर्णिमा येते तेव्हा माझं मोकळं मनगट मला जाणवतं आणि मी ताईला किती त्रास द्यायचो. ताईकडून मी अनेकदा खूप हट्टीपणाने वागलेलो आहे, पण मला ते मनगट जाणवतं. भाऊबीजेला पण रिटर्न गिफ्ट मिळते बहिणीकडून, म्हणून ओवाळायचो. आता मला वाटतं की अरे, ओवाळण्याला पण एक वेगळ्या प्रकारचा निराळा आनंद होता. मग म्हटलं, मग तू आता कसं साजरं करतोस? त्याने जे सांगितलं, म्हणजे भावना जेव्हा तंत्रज्ञानाला जुळली जाते तेव्हा जगण्याचं मंत्रज्ञान कसं होतं त्याची प्रचिती मला आली. तो म्हणाला की आपल्याकडे आपण अनेकदा व्हिडिओने एकमेकाची मीटिंग करतो, व्हिडिओनी बोलतो एकमेकाशी, त्या कॅमेऱ्यानी, आणि त्या एकंदर शूटिंग करून बोलतो. मग मी काय करतो की भाऊबीजेच्या रात्री माझ्या गच्चीवर जातो आणि दुबईच्या आकाशातला चंद्र दाखवतो बहिणीला. तिथून ती बहीण मला भारतातून डोंबिवलीतून ओवाळते आणि मग मी तिला ती भाऊबीज टाकतो. त्या मुलाचे डोळे ओलावले. याचा अर्थ काय? सण परंपरा ज्या आहेत, नुसतीच काहीतरी तो टाइमपास नाही आहे, त्याच्यातून नाती जवळ येणं, घर जवळ येणं. शेवटी आपण का करतो? मी इथे बोलतोय का, तुम्ही इथे आता संवादक का आहात, हे श्रोते आपलं काम सोडून हे का ऐकतायत, ह्या सगळ्यांच्या मिळून एक आनंदी असणं आणि घराच्या भिंतींना आनंदाचा रंग देऊन अंतरंग भिंती विरहित मोकळ्या आकाशासारखं करणं यासाठी असतं ना. म्हणून मला वाटतं की मूल्य हरवत नाहीत, माध्यमाने ती बदलत आहेत आणि मूल्य रुजलेलीच राहतील. वैष्णवी, तुम्ही आता जे काही उत्तर दिलं, जो अनुभव सांगितला, त्याच्या पुढे माझ्याकडे शब्दच उरले नाहीयेत. कारण हे वेगळ्या तऱ्हेचंच एक जे शब्द तुमचे आणि तुमचे जे अनुभव आहेत ते आपल्याला एका वेगळ्या दुनियेत घेऊन जातात, वेगळ्या अनुभवांची एक आपल्याला साठवण देत आहेत. सर, आपण तुमची एक कविता ऐकायची, पण त्याआधी एक फोन आला, एक चाहता फोन करतोय. पुष्कर पंढरपूरवरून फोन करतायत. नमस्कार पुष्कर. पुष्कर लोणारकर. अच्छा, तुम्ही परत एकदा आम्हाला संपर्क करायचा प्रयत्न करा. तोपर्यंत आपण सरांची एक खास कविता ऐकू, कारण आत्ता मूल्य हा विषय होता, त्या अनुषंगाने सर आम्हाला एक नक्कीच कविता ऐकायला आवडेल. खरं म्हणजे तुम्ही पण संवेदनांनी त्याच्यामध्ये गुंतलेले आहात, मनपूर्वक विचारता आहात, त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मला वाटतं की ही मैफल रसिकांना भावत असेल. ही जी कविता मी निवडले, गंधखुणा या माझ्या कविता संग्रहातली कविता आहे. आणि घर, पण मनातलं घर, त्याच्यावरची कविता तुम्हाला आवडेल आणि रसिक आपल्या घरातून दाद देतील. घरालाही पडतात स्वप्ने आपुलकीच्या नात्याची, घरालाही पडतात स्वप्ने आपुलकीच्या नात्याची, उन्हामधल्या छायेची, आतूर उत्कट मायेची. घर सुद्धा पाहते वाट. आपल्याला वाटतं माणसं वाट पाहत आहेत, पण घर वाट पाहत असतं. आज इतक्या तऱ्हेच्या व्यग्रतेचा काळ आहे. 7:30-8ला येणार आपल्या घरातला एखादा महत्वाचा कुठला तरी सभासद हा जर 9, 9:30, 10 वाजले आणि तिथं मुसळधार रात्र असेल पावसाची, तर आपण मोबाईल पण लागत नाही. कुठे आहे? घर वाट पाहतं. घर सुद्धा पाहते वाट, वाट पाहणाऱ्या डोळ्यांची. घर सुद्धा पाहते वाट, वाट पाहणाऱ्या डोळ्यांची, झुरणाऱ्या सांजेची, आसावलेल्या काळजाची. घर येते फुलून. माणसं फुलून येतात माहिती आहे, पण घर येते फुलून
जेव्हा फुलणारी मने येतात. घर येते फुलून जेव्हा फुलणारी मने येतात. शब्दांशिवाय सुरांशिवाय काळीज वेडे गाणे गातात. घर जेव्हा एकटे असते तेव्हा टक्क जागे असते. माझी आई होती तेव्हाचा हा अनुभव आहे वैष्णवी, की रात्री 1:30-2ला जरी मी कार्यक्रमातून आलो तरी सुद्धा मी बॅग ठेवल्यानंतर आईच्या खोलीतून काळोखातून आवाज यायचा, बाळा कार्यक्रम कसा झाला. आणि दुसरा प्रश्न असायचा, जेवलास ना. आजही डोळ्यात पाणी येतं की घर जेव्हा एकटे असते तेव्हा टक्क जागे असते. किलबिलणाऱ्या स्वरांसाठी पंख उब पसरून असते. घर म्हणजे विश्वासाचा कोमल उत्कट स्पर्श आहे. घर म्हणजे विश्वासाचा कोमल उत्कट स्पर्श आहे. झेपावणाऱ्या पाखरांसाठी नितळ निळं आकाश आहे. पालकांनो, या निमित्ताने मी सांगेन, उद्बोधन तुम्ही भाषण नका समजू, पण मायेने सांगेन, तुमच्या घरातल्या तरुण पिढीला विश्वास द्या, प्रेमाने जवळ घ्या. नुसतं टक्के पैसे पॅकेज याच्यात गुंतू नका. अरे कुठली तरी कला त्याच्यात जोपासा, छंद. आज मी उल्लेख करत नाही, पण आता 15-20 दिवसाचे जे काही प्रश्न आहेत ते केवळ आई वडिलांनी मुलांना योग्य वेळेला वेळ न दिल्यामुळे आहेत. त्यामुळे नुसती पंचतारांकित वैभवात गुंतू नका, त्यामध्ये स्पर्श पाहिजे. घर म्हणजे विश्वासाचा कोमल उत्कट स्पर्श आहे. झेपावणाऱ्या पंखांसाठी नितळ निळं आकाश आहे. असे घर मनातले, असे घर मनातले घरात नेऊन रुजवावे. नात्यामधल्या ओलाव्याने डोळ्यात अलगद सजवावे. आणि या कवितेचा समारोप पहा, अशा मनांसाठी देव जळीस्थळी थांबला आहे. जिथे उत्कट मन आहेत, आपल्या या संवादाचा आपण शीर्षकच दिलंय की जाणीवांचा दीपोत्सव किंवा दीपोत्सव, जाणीवांची दिवाळी. ती जाणीव पाहिजे. नुसतं त्वचेला रेनकोट बिलगलेलं नको. फुलपाखरू आलं काय, उडालं काय, बसलं काय, अरे वा म्हणायला शिका. तरलतेने जगा. दुःख कुणाला नाहीये, अश्रू येतातच, पण त्या अश्रूमध्ये पण निरांजन लावा ना. आणि मग अशा मनांसाठी देव जळीस्थळी थांबला आहे. मनातल्या त्या घरासाठी, मनातल्या त्या घरासाठी दीपोत्सव जागला आहे. दीपोत्सव जागला आहे. धन्यवाद वैष्णवी. सर, आनंदाचा अश्रू दिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. मगाशी आपल्याला एक फोन येत होता पंढरपूरवरून, पुष्कर यांचा. नमस्कार पुष्कर. पुष्कर लोणारकर पंढरपूरवरून बोलतायत. तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. हा, नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार पुष्कर, बोला. हो, नमस्कार सर. सर्वप्रथम आपल्याला दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद पुष्कर. हो सर, माझा प्रश्न असा आहे की इतक्या वर्षांच्या आपल्या या लेखन प्रवासामध्ये आणि वक्तृत्व प्रवासामध्ये अनेक मोठ्या मोठ्या क्षेत्रातले, म्हणजे सामाजिक क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, या सगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांबरोबर आपण काम केलं. तर या सर्व मान्यवरांचा आपल्या लेखनावर व वक्तृत्वावर कसा सकारात्मक परिणाम झाला, असा मला प्रश्न विचारायचा सर. अप्रतिम पुष्कर, तुमच्या उत्तम प्रश्नाबद्दल मी हार्दिक अभिनंदन करतो. आणि खरं म्हणजे जेव्हा जेव्हा मी असे कार्यक्रम करत गेलो किंवा गीतध्वनी मुद्रणाच्या निमित्ताने मी खरंच खूप मोठी माणसं पाहिली. म्हणजे अनेकांना स्वप्न पडतं की या माणसानं मी भेटावं. ती माणसं माझ्या समोर गीत गायनाच्या निमित्ताने होती. म्हणजे मी मुद्दामून सांगेन की पंडित जितेंद्र अभिषेकी बुवांनी जेव्हा संगीत नंदू होनब होतं आणि त्या होनबजींनी भक्ती तरंग नावाची सीडी केली पुष्कर, आणि त्यावेळेला नभासया आले पर उडू लागले सत्वर, पंढरीच्या वाटेवर डोहो झाला, किंवा रखुमाई विठ्ठल उभे ज्या विटेवरी, ती वीट गातसे मी भाग्यवंत, अशी 10 पदं ही अभिषेकी बुवांच्या त्या गळ्यांतून ही गायली गेली. पुष्कर, मी मुद्दामून सांगेन की अभिषेकी बुवा तेव्हा सुद्धा शिखरावर होते गाण्याच्या, तरी पण ते गृहपाठ करून आले होते. त्यांनी 8 दिवस आधी मला घरी बोलावलं, शब्द आणि कविता समजून घेतले. आता मला सांगा की तिथे येऊन त्यांनी रिहर्सल करून अचानक जरी गायली असते तरी उत्तमच गायले असते. पण मी अभिषेकी बुवा काय, लता दिदी काय, आशाताई काय, ही सगळी जी दिग्गज मंडळी पाहिली ना, ती रियाज करणारी पाहिली, सराव करणारी पाहिली, अभ्यास करून बोलणारी पाहिली. आणि मी माझ्या लेखनावर, माझ्या वक्तृत्वावर हा परिणाम झाला की अभ्यासाशिवाय प्रगटू नये. आणि त्यामुळे आपला कार्यक्रम कितवाही असो, आपलं लेक्चर किती असो, मी महाविद्यालयामध्ये अध्यापन करताना पण अखेरपर्यंत माझ्या नोंदी असायच्या, ज्याला तुम्ही मुलं नोट्स म्हणतात, टिपण, ते असायचं. आणि मग आपण कदाचित फुलून बोलत असू. त्यामुळे गृहपाठ केला पाहिजे,
वेळ पाळली पाहिजे, अत्यंत अचूक अशा पद्धतीनं रसिकांना आणि वाचकांना मोल महत्त्व दिलं पाहिजे, हे मी त्याच्यातून शिकलो. आणि मला वाटतं पुष्कर लोणारकर हे नाव ऐकल्यानंतर माझ्या मनामध्ये जर ते तुम्ही आहात असं मला वाटतं की एलिझाबेथ एकादशी या चित्रपटामध्ये तुम्ही एक उत्तम बालकलावंत होतात आणि पंढरपूरचे तुम्ही आहात आणि एक इतका पुढे मोठा होणारा कलावंत हा आज प्रश्न विचारतोय. मला वाटतं की आपल्या निमित्ताने जणू काही पांडुरंगाचीच कृपा या कार्यक्रमाला लाभले. धन्यवाद पुष्कर. धन्यवाद पुष्कर, धन्यवाद हा प्रश्न विचारल्याबद्दल आणि या उत्तरातनं आम्हाला आणखीन काही देऊ केल्याबद्दल. कारण सर तुमचं प्रत्येक उत्तर हे आम्हाला अक्षरशः काही ना काहीतरी देतंय आणि आज आम्हाला खूप म्हणजे मनापासून सांगते मी की खूप आनंद मिळतोय आज या कार्यक्रमातनं. आणि मंडळी, मी आत्ता जसं पुष्करनी प्रश्न विचारला तसं ज्या मोठ्या मोठ्या व्यक्तींसोबत सरांचा संपर्क आला तसं मी स्वतः भाग्यवान आहे की आजच्या दिवाळीच्या क्षणी मला आज सरांसोबत गप्पा मारायचा इकडे आनंद मिळतोय. मंडळी, या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. आपण अनेक प्रश्न आम्हाला विचारा आणि सरांचे देखील अनेक मनोगत, अनेक अनुभव आपण ऐकणारच आहोत, पण या छोट्याशा विश्रांतीनंतर. मंडळी, पुन्हा एकदा स्वागत. आज या दीपोत्सवाच्या निमित्ताने आपण इतक्या आठवणी ऐकतोय, पण मला असं वाटतं की कधी कधी सर ज्यावेळेला कार्यक्रम तुम्ही करता त्यावेळेला लोक मंत्रमुग्ध होतातच, पण तुमच्या स्वतःच्या अशा काही व्यासपीठावरच्या आठवणी आहेत का किंवा कधी अशी तारांबळ वगैरे उडाली आहे का तुमची? तारांबळ म्हणजे मला असं वाटतं की ज्यावेळेला खऱ्या अर्थाने अशी काही गफलत होते किंवा आपण ज्याला म्हणू की अशी ऐनवेळची काही मजा घडते तेव्हा आपल्यातली क्षमता कळते. एक सेकंद, एक क्षणभर असं वाटतं की आता नेमकं काय. असे क्षण अर्थातच वक्त्याच्या आयुष्यामध्ये येतात. एक 2-3 गमती मी सांगेन. त्या गमती आहेत का काय गंभीर आहे ते आपण सगळे रसिक ठरवतील. पण संगमनेरला कार्यक्रम होता आणि मी माझ्या पद्धतीने सगळे मुद्दे काढून ठेवले होते. म्हणजे सतत काही आपण मुद्द्याकडे बघत नाही, पण ते बीजरूपाने आपलं व्याख्यान कसं जाणार, कारण 1.5 तास बोलायचं असतं आणि लोकांच्या वेळेला मोल आहे, तो काही आपल्याला फुकट घालवायचा अधिकार नाही. म्हणून मी ते मुद्दे असे 10 मुद्दे छान लिहिले होते आणि शाईचं पेन मी वापरतो आजही. तर त्या ठिकाणी मी उभं राहिलो लोकांना आणि मी नमस्कार केला की आता सुरुवात करायची आणि माझाच धक्का लागून त्या समोरच्या पोडियमवरचं जे पाण्याचं भांडं होतं ते भरलेलं पाण्याचं भांडं हे माझ्या मुद्द्यावर सांडलं. आता गंमत बघा, शाई होती, लिहिलेलं होतं मी ते, आणि पाणी सांडल्यानंतर त्या पाण्याला काही माहिती नसतं लेखकाच्या कवीचे मुद्दे आहेत, पण माझ्या भाषणावर पाणी सांडू नये ही माझी स्वतःची जबाबदारी होती. त्यामुळे श्रोत्यांना अजिबात कळू नये अशा पद्धतीनं मी ते सगळं बोललो. आज सव्वा तास छान झाला. एकही अक्षर पुढचं मला दिसलं नाही, कारण पाण्याने सगळी अक्षरं निघाली होती. मला सांगायचे काय माहिती आहे का, मी जेव्हा परतीच्या प्रवासाला निघालो तेव्हा थोडासा वाळलेला तो ओला कागद घेऊन मी पाहिलं तर मी नेमकं जे बोललो होतो ते त्या मुद्द्याप्रमाणेच पुढे फुलत गेलो होतं. इथे मला मुद्दामून सांगायचं आहे की ऐन वेळेला हे घडलं खरं, पण आपल्याला आपली बोटं पण लक्षात ठेवतात. म्हणजे आपण फोन नंबर जरी बोटाने नुसता लिहून घेतला तरी सुद्धा कुठेतरी तो आठवत असतो आपल्याला. तर ती गंमत होती, पण ती सावरली गेली. एके ठिकाणी महिला मंडळात माझा कार्यक्रम होता आणि मी तिथे प्रवेशद्वारामध्ये गेलो आणि पाहिल्यावर पाटी लावली होती की प्रवीण दवणे यांनी आजच्या व्याख्यानाचा विषय, आणि विषयापुढे लिहिलं होतं गोड लोणचं. अच्छा, गोड लोणचं. आणि मी इतकं उडालो, माझा चेहरा थोडासा लोणचं खाल्ल्यासारखा झाला, आंबट थोडा. म्हटलं आता काय करायचं. हा विषय म्हणजे जमलेल्या ज्या भगिनी होत्या सगळ्या त्या दवणे आता गोड लोणचं या विषयावर बोलणार. मी लोणचं खायला मला आवडतं, पण मला लोणच्यावर मी काय बोलणार. तर मी विचारलं त्या अध्यक्षांना की काय असं काय लिहिलंय, आणि मग त्या सगळ्या स्त्रिया थोड्या संकोचल्या. काय आहे, व्याख्यानमाला असल्यामुळे कालचा जो विषय आहे त्या भगिनींचा तो पुसायचा राहिला, वरचं सगळं बदललं, पण विषय मात्र तो बदलला गेला नाही. आणि मग मी सुरुवातच करताना बोललो की आज काही मी गोड लोणच्यावर बोलणार नाही, पण लोणच्यासारखं मात्र मी नक्कीच चटकदार बोलेन. आणि तिथे सुसापडला. एक छोटी गंमत सांगतो की एकदा दूर गावामध्ये माझा कार्यक्रम होता आणि साताऱ्याच्या आत वावंढळ किंवा खूप आतमधला परिसर असा, जायला मजा येते. बरोबरच्या विद्यार्थ्यांनी सांगितलं की दवणे सर तुमची जाहिरात पाहिली का कोपऱ्यावर केलेली. म्हटलं नाही पाहिली. काय आहे असं दचकतोस का. तिथे लिहिले हरिभक्त परायण ह ब प प्रवीण बुवा दवणे महाराज यांचं कीर्तन. आणि मला काय कळे ना काय करायचं ते, कारण पुढे चौकात ते बोर्ड होते. शेजारी संयोजक होते मला घ्यायला आलेले सातारा स्टेशनला.
म्हटलं तुम्ही अशी काय जाहिरात केली? मी कीर्तनं ऐकलेली आहेत पण मी कीर्तन नाही करू शकत. आणि प्रवीण बुवा दवणे महाराज काय, साधा मी माणूस प्राध्यापक. ते म्हणाले बघा, इथे जर लोकांनी यावंसं वाटत असेल तर लोक कीर्तन प्रवचन म्हटल्याशिवाय येणार नाहीत, व्याख्यानाला लोक येत नाही. तुम्ही जे बोलायचे ते बोला, पण लोक येण्यासाठी. पण लोकांना जेव्हा कळेल की व्याख्यान देतात कीर्तन नाही, तेव्हा मला त्रास होईल. मग मी काय केलं, इथे तुम्ही दाद द्याल की मला जो तास दीड तास आधी होता कार्यक्रमाच्या, तर त्या ठिकाणी मी माझंच व्याख्यान, मला ज्ञात असलेली, मला स्मरत असलेल्या सगळ्या संतांच्या ओव्या ज्या मला ज्ञात आहेत आणि ते योग्य आहेत त्या मी गुंफून घेतल्या आणि मजकूर माझाच, क्या बात. आणि मी तो कीर्तनासारखा रंगवला. आणि काय सांगू, तुडुंब गर्दी, लोक बैलगाड्यांतून ट्रॅक्टरवरून असे आलेले, आणि मला फेटा बांधलाच होता तरी त्यांच्या पद्धतीने. आणि मी सुरू केलं, जे हत्ते कालाच्या ठाई, असं म्हणून मी प्रवचन केलं. आणि माझा विषय मी त्या तऱ्हेने मी गायला आणि मी सादर करून केल्यावर 1.5-2 तास इतका तो रंगला. मीच बोलू नये पण नम्रतेने बोलतोय. कार्यक्रमानंतर सगळे जे श्रोते आहेत त्यातले काही 50-60 लोक संयोजकांकडे गेले आणि म्हणाले, या बुवांचं कीर्तन मोहरल्या साली बी ठेवा, पुढल्या वर्षी ह्योच वक्ता पाहिजे. आता हसा आला, खूप मजा आली. पण एकीकडे मजा पण आपला गृहपाठ, आपली त्या ठिकाणीच चटकन नवं होण्याची तयारी, हे मला अध्यापन व्यवसायाने शिकवलं. नक्कीच नक्कीच सर. आणि असा कार्यक्रम खरं तर आम्हालाही ऐकायला आवडेल कधी नशिबात आला तर, कारण हा नक्कीच वेगळेपणा आणि वेगळा आनंद पहिला आहे. आणि शेवटसाठी आपल्याला एक फोन येतोय जळगाववरून. रवींद्र कुडाळकर आपल्याला दूरध्वनीवरून संपर्क करतायत. रवींद्रजी नमस्कार, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार. प्रथम सह्याद्री वाहिनीला मी हार्दिक धन्यवाद देतो की प्रवीण देवणे यांचे विचार आणि मार्गदर्शन आणि कविता आणि अनेक त्यांचे अनुभव किस्से ऐकवत आम्हा सर्व रसिकांची दिवाळी आपण विशेष करत आहात. खरं तर प्रवीणजींचा मी नेहमी चाहता आहे. त्यांच्या प्रत्येक वाढदिवसाला मी नेहमी फोन करतो आणि त्यांचे विविध कार्यक्रम देखील मी पाहिलेले आहेत. माझे 2 प्रश्न आहेत प्रवीणजी आपल्याला. बोला. नमस्कार. पहिला प्रश्न असा आहे की आपलं लहानपण नाशिकला गेलेलं आहे, एखादी लहानपणीची दिवाळीची आठवण मला ऐकायला आवडेल. आणि दुसरा प्रश्न असा आहे की अनेक मान्यवर प्रतिष्ठित असे साहित्यिक किंवा कवी तुमच्या संपर्कात आलेले, ज्यांनी तुम्हाला एखादा छानसा अविस्मरणीय अभिप्राय दिला, एक आशीर्वाद म्हणूयात त्याला, तो एखादा किस्सा सांगावा. धन्यवाद. वा रवींद्रजी, आधी धन्यवाद. मुळामध्ये एका अर्थाने तुम्ही माझा आजही वाढदिवसच केलात, कारण इतक्या तुमच्यासारख्या विनम्र अशा वाचकांनी कळवलं आणि सांगितलं. रवींद्रजींनी जो पहिला प्रश्न विचारलाय त्या निमित्ताने मला तुम्ही तुमच्या घरचं वातावरण आणि त्यांनी विचारलेला प्रश्न असं दोन्ही गोष्टी आम्हाला सांगा. कारण तुमची मुलं, तुमच्या घरातले इतर लोक यांच्यासोबतचे काही किस्से असतील आणि रवींद्रजींचा प्रश्न असं. काही काही वेळेला तर असं होतं ना की माझ्या पत्नीला म्हणा किंवा माझ्या मुलांना म्हणा, अनेक जण बाहेर भेटल्यावर म्हणतात, तुमच्याकडे पण असं वातावरण नेहमीच असं हा ही हसणार, असंच काही मजेशीर असतं का? आणि खरंच गुरुकृपेने ते नक्की असतं. अगदी काय आम्ही सतत हसतच सुटतो असं नाहीये, परंतु कुठली गोष्ट आनंदाने कशी साजरी करायची हे मला वाटतं या सगळ्या साहित्याने आणि वाङ्मयाने दिलेलं प्रशिक्षण आहे. याचं कारण ना की आपल्या वर्तमानामध्ये असलेली एखादी घटना जी आहे ती घटना आपण बदलू शकत नाही, पण त्याला रंग आपण नक्कीच देऊ शकतो. आणि मला इथे मुद्दामून सांगतो की कशा गमती घडतात घरामध्ये. माझी बहीण कविता आणि तिचा माझा अनुभव शेअर करण्यासारखा या ठिकाणी की घरामध्ये काही दिवसांनी बाहेरगावी जायचं ठरल्यावर 2-3 दुधाच्या पिशव्या साठल्या होत्या. पण तिच्या घरी, ती जिथे राहते आता सासरी, आता आडनाव तिचं लिखित आहे, गेलो मी आणि मी सकाळी 7ला अचानक तिच्याकडे त्या दुधाच्या पिशव्या ज्या माझ्या घरामध्ये उरून आहेत म्हणून तिला घेऊन गेलो. तिलाही माहिती नव्हतं, तेव्हा मोबाईल वगैरे साधनं पण नव्हती, बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हटलं अगं मला अचानक जायचंय, घरामध्ये दूध खराब होईल म्हणून तुझ्याकडे ठेवलंय, तू वापरते. आणि ती एका क्षणात पटकन ती बोलली, दादा आता मला कळलं की हिंदीमध्ये भावाला भैया का म्हणतात. आता पूर्वी दूध देण्याचं काम हे आपले भैया बांधव करत असत आणि हे लगेच सुचणं आणि दोघं त्या ठिकाणी मी हसलो. तर अशा बऱ्याच घटना घरात नेहमी छोट्या छोट्या गोष्टींमध्येच आपण आनंद असतो. किंवा समजा मीठ जास्त झालं तर मीठ जास्त झालं म्हणण्यापेक्षा प्रज्ञा जरा भाजी कमी पडली का नक्कीच नक्कीच मिठात, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. किंवा नेहमी होतं असं नाही, ते ऐकताना रागवेल, पण समजा वरणामधली डाळ अजून शिजायला पाहिजे, तुझ्या पुढे कुणाची डाळ शिजत नाही पण वरणाची पण नाही शिजत, अशी गंमत. हे नेहमी होत नाही, या गमती घडतात. पण रवींद्रजीने विचारलं की नाशिकची आठवण,
नाशिकची आठवण म्हणजे मला ना खरं म्हणजे नाशिकला जी गंगा आहे, म्हणजे ज्याला गोदावरी आपण म्हणतो, पण आम्हा नाशिककरांची ती गंगाच, गंगेवर जायचं, त्या गंगेच्या आठवणी आहेत. म्हणजे दिवाळीची आठवण अशी की वडील हे वसुबारसच्या दिवशी किंवा दिवाळीच्या आदल्या दिवशी वगैरे तिथला दीपोत्सव दाखवायला न्यायची. आजही ती पद्धत सुरू आहे. आणि गंगेच्या त्या घाटावर वैष्णवी हा डोळ्यापुढे मला असं वाटतं की त्रिपुरी पौर्णिमेला ज्याप्रमाणे जळात दिवे सोडलेत, माझ्या अबोध मनावर, माझ्या संवेदनावर नाशिकचे इतके संस्कार आहेत की त्या त्रिपुरी पौर्णिमेला जसे दिवे सोडून ते जातात आणि माझ्या लक्षात आलं की आपण फक्त दिवे सोडायचे असतात आणि ते पात्रात जातात आणि किनारे उजळतात, तसं दिवाळीला पण त्या किनाऱ्यावर दीपोत्सव होतो. आणि इतकी मजा येते माहितीये का, किनाऱ्यावर प्रत्येक नागरिक तिकडे येऊन पणती लावतो, दिवा उजळतो आणि त्या दीपक ज्योतीचं प्रतिबिंब त्या गंगेच्या पाण्यात, त्या रामकुंडात, सीताकुंडात असं विहरतं. नाशिकची ती बालपणीची दिवाळी. आणखीन एक गंमत सांगेन दिवाळीची की फटाका ही जी गोष्ट होती ती रोषणाईच्या रूपात आम्ही वापरायचो. म्हणजे मला आमच्या घरामध्ये कधीच कांठळा बसवणारे फटाके किंवा आवडले नाहीत आणि ते संस्कार आहेत. आता तर तो प्रश्नच येत नाही. परंतु आर्थिक स्थिती अशी होती वैष्णवी की एक फुलबाजाची पेटी घेणं किंवा लवंगीची माळ घेणं किंवा भुईचक्र घेणं हे शक्यच नसायचं. जेमतेम फराळ व्हायचा आणि तेव्हा बोनस, ओव्हरटाईम हे प्रकारही नव्हते. वडिलांना पगार जेमतेम 120 रुपये, त्यामध्ये आईने संसार सगळा केला. पण दिवाळीची आठवण ही की भाऊबीजेच्या निमित्ताने माझा मामा जेव्हा यायचा कल्याणहून, त्यावेळेला आम्हाला मामाचा आनंद आईला व्हायचा, पण मामा आल्याचा आनंद मला का व्हायचा, तर त्याच्याजवळ एक थोडी जाड अशी पिशवी असायची आणि तो हातात द्यायचा, प्रवीण तुझ्यासाठी काय आणलंय, आणि तो असा बॉक्स म्हणून फटाके काढायचा. आज मला आठवतं की ती रोषणाई कधीच विझू शकणार नाही. त्या अभावाच्या काळामध्ये मामाच्या स्नेहाचं, प्रेमाचं, भाच्यावरच्या प्रेमाचा तो जो दीपोत्सव झाला, ती माझी नाशिकची आठवण आहे. उत्तर जर रामलं, त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं माझं राहून गेलंय, पण मला माहिती नाही पुढे वेळ कसा आहे. पण बालपणीच्या ज्या आठवणी असतात आणि जो आपला भूतकाळ असतो त्याचे ठसे हे कधीच पुसले जाणारे नसतात. पण सर, मला तुम्हाला असं विचारायचं आहे की तुमची कविता ही वर्तमानात जगायला शिकवते, तर त्यामागचं गमक आम्हाला सांगा. वर्तमानातलं जगायला शिकवते गमक तुम्ही योग्य रीतीने उघडलंय, त्याच्यामध्ये उजळले तुम्ही. पण तरी पण रवींद्रजींच्या प्रश्नाचा जो उत्तरार्ध होता तो याला जोडणार आहे की रवींद्रजी, आपण असं कुडाळकरांनी असं विचारलं होतं की काही जी मोठी माणसं जी पाहिली त्यांचा काही लेखनावर ठसा किंवा त्यांच्या अभिप्रायाने कुठला आनंद झाला, तशी खूप आठवणी आहेत. मी एक सांगेन की लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्यासारख्या तर्कतीर्थांनी माझ्या पहिल्याच पुस्तकाला अभिप्राय दिला आणि मला वाटतं की तर्कतीर्थांचा आशीर्वाद मिळणं हा खूपच मोठा भाग आहे, एक जबाबदारी वाढवणार होता. आणि कविवर्य मंगेश पाडगावकर, माझ्या पहिल्या कविता संग्रहाला ध्यानस्थ पाडगावकरांची प्रस्तावना मिळाली आणि मुद्दामून सांगेन की 3 महिने सतत घरी बोलावून मला ते माझी कविता वाचून घेत होते, व्याकरण त्याच्यावरलं तपासून घेत होते. हे मी विसरू शकणार नाही. मोठ्या माणसांनी अशा प्रकारे तो दिला. आणि इथे समारोप करताना या उत्तराचं मी एवढंच सांगेन की आत्ता लगेच आपले चैतन्य महाराज देगलूरकर हरिभक्त परायण त्यांनी संत वसंत या माझ्या येणाऱ्या पुस्तकाला नाविन्य प्रकाशन पुणे प्रसिद्ध करते. त्यांची दाद मला मोलाची वाटते. क्या बात है, क्या बात है. नक्कीच तुमच्या या कविता आणि तुमचा एकंदर हा जो शब्द प्रवास असंच म्हणावं लागेल, तर हा शब्द प्रवास जो तुमचा जो आहे तो त्यांनी तुमच्या आयुष्याला कशी साथ दिली? आता म्हटल्याप्रमाणे की खरं म्हणजे शब्द ही सावलीच असतात कलावंताची. एक वेळ प्रत्यक्ष सावली देणारी माणसं सोबत सोडतील, परंतु अंतरातली जी काय म्हणतात त्याला कविता आहे ती कधीही साथ सोडत नाही. जेव्हा जेव्हा मला असं एकाकी वाटतं, जेव्हा मला हुरूर वाटते, तेव्हा माझ्या मनातली कविता मला जागी होते. मगाशी तुम्ही जे म्हटलं की वर्तमानावर तुमची प्रेम करणारी कविता आहे, फार नव्हे पण मी त्याच्या 2 ओळी नक्कीच नक्कीच तुमच्या परवानगीने नक्कीच. वाचतो. उद्याचे कसे होणार यातच आज चालला आहे, उद्याचे कसे होणार यातच आज चालला आहे, केव्हा तरी बघशील म्हणून निळा बुलबुल थांबला आहे. आहा. नवी घरं बांधत बांधत अजून किती फिरशील उन्हात, याच्यातून त्याच्यात गुंतवणूक, गुंतवणुकीतून गुंतवणूक, सोडवणूक नाहीच. आणि मग नवी घरं बांधत बांधत किती अजून फिरशील उन्हात, तुझी सावली तुझ्यात आहे, झाड थांबून आहे मनात. आयुष्याला अर्थ काय चर्चा आता पुरे झाली, आयुष्याला अर्थ काय चर्चा आता पुरे झाली. रातराणीच्या फांदीवर तुझ्यासाठी फुलं आली, दरवळणारा गंध घेऊन तिला घट्ट जवळ घे.
दरवळणारा गंध घेऊन तिला घट्ट जवळ घे. उद्या कवेत घेण्यासाठी आज निळे आकाश दे. क्या आज बात निळे है, आकाश. क्या बात है सर. तुम्हाला मनापासून नमस्कार आहे माझा, कारण आज एवढं काही तुम्ही आम्हाला देऊ केलेत या छोट्याशा कार्यक्रमाच्या माध्यमातून की त्याच्यामुळे अक्षरशः दीपावलीच नाही तर आम्हाला पुढच्या तुमचे जे शब्द आहेत ते आपल्याला आयुष्यामध्ये जेव्हा कुठे कंटाळा येतो, कधी निराश वाटतं, कधी काही नकोसं वाटतं, त्यावेळेला हे शब्द खूप उपयोगी पडतील जे कोणी श्रोते आज ऐकत असतील. आणि तुमच्या कविता, तुमची गीतं तर आमच्या कायम सोबत आहेतच. सर, तुम्ही आज इकडे आलात, आम्हाला एवढं छान समृद्ध केलं, आमच्यासाठी एवढे दीप उजळवलेत, त्याच्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद आहेत. मंडळी, आपल्याला प्रवीण दवणे सरांची गीतं ही आपल्याला एकंदरच आपल्या सगळ्या आपण नेहमी ऐकत असतो. आपल्याला ते गाणे स्वरूपात आणि एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांनी ती गायलेली आहेत की त्याच्यामुळे आपल्याकडे तो आयुष्यभराचा कधीही न विरणारा ठेवा आहे आणि या ठेव्यामुळेच आपण खूप उजळले गेलोय. तर मला वाटतं हा कार्यक्रम तुम्ही इकडे आलात त्याच्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहेतच, पण मला वाटतं आपण या कार्यक्रमाचा शेवट देखील तुमच्या एखाद्या छानशा कवितेनेच केला पाहिजे आणि तोच खरा आजच्या दिवाळीचा खास फराळ किंवा खास दीप होईल आमच्या सगळ्यांसाठी. अरे वा, छान आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना मनशांती आणि आरोग्य याच्या हार्दिक मी शुभेच्छा देतो आणि लगेचच कविता मी सादर करतो. हॅलो सह्याद्रीच्या सगळ्या कुटुंबियांनी मला इथे खास बोलावलं आणि आजच्या दिवशी एकाच वेळेला कोट्यवधी रसिकांना आणि कायम स्वरूपात पुढे नंतर ते उरणार आहे या शुभेच्छा द्यायची संधी दिली. आभार मानतो. वैष्णवी आतून विचारलं म्हणून मी मतामधून बोललो. आता ही जी कविता आहे त्या कवितेने आपण थांबूया की कोणाचं गाणं खरं. षड्ज ज्यांच्या पावलांनी मैफलीतून मोहरे, षड्ज ज्यांच्या पावलांनी मैफलीतून मोहरे, त्यांचेच रे गाणे खरे. चाहुलींनी मंद ज्याच्या झेप घेती पाखरे, त्यांचेच रे गाणे खरे. डोळी यांचा स्पर्श ज्यांचा काळ झाला सावरे, वासरू ज्यांच्या उरातून माय पाहुणे हंबरे. आजचा दिवस महत्वाचा आहे. वासरू ज्यांच्या उरातून माय पाहुण हंबरे, त्यांचेच रे गाणे खरे. रसिक हो, गाण्याच्या रियाजाने साथ सापडतो, पण जीवनही गाणं आहे. या दीपोत्सवाला आपण वचन घेऊया की जगणं एकदाच मिळतं, पुन्हा मिळत नाही. क्षणांची नदी वाहते आहे आणि त्यामुळे तो षड्ज, तो साथ शोधा. आणि मग कवितेचा समारोप करताना त्या सगळ्या समर्पित अशा कार्यकर्त्यांना, आजच्या काळातल्या वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्यांना, अध्यापकांना, सगळ्या विचारवंतांना, लेखक, कवींना, सगळ्यांना मी ही ओळ समर्पित करतो. बंद होता विश्व ज्यांचे, बंद होता विश्व ज्यांचे, उघडती ज्यांची घरे. बंद होता विश्व सारे, उघडती ज्यांची घरे. सूर आलापित येती ईश्वराचे चेहरे, सूर आलापित येती ईश्वराचे चेहरे, त्यांचेच रे गाणे खरे. षड्ज ज्यांच्या पावलांनी मैफलीतून मोहरे, मैफलीतून मोहरे, त्यांचेच रे गाणे खरे, त्यांचेच रे गाणे खरे. धन्यवाद.